महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातून सकाळपासून 1,08,000 जी क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात आला आहे। त्याच्यामुळे पाटण तालुक्यातील जे गाव आहेत त्यांना पुराचा सामना करावा लागतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सध्या आपण पाटण बस स्टँडच्या परिसरात आहोत। या ठिकाणी संपूर्ण जी घरं आहेत ती पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती जी घरांचं नुकसान आहे ते या ठिकाणी झालं आपल्याला दिसतंय। मोठी या ठिकाणी प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत आहे। सर्व जे नदीकाठी राहणाऱ्या ज्या हे घरं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास या पुरामुळे या पाण्यामुळे झालं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच 40 घरं जी आहेत ती पाटण गावामधील जी आहेत ती पाण्याखाली गेले पाहायला मिळत आहेत। प्राथमिक माहिती आपल्यासमोर तशी येते। एकूण 321 जे लोक आहेत ती हेळवाक या गावामधून स्थलांतरण त्यांचं करण्यात आलं आहे। तसेच त्या 53 कुटुंब आहेत त्यांचं देखील काही स्थलांतर करण्यात आलं आहे पाटण तालुक्यातले। एकूणच संपूर्ण पार्श्वभूमी पाहायचं गेलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरणामध्ये मोठी आवक आहे ती पाण्याची असल्यामुळे 1,08,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग या ठिकाणी होत असल्यामुळे मोठं महापुराचा सामना आहे तो पाटणसह संपूर्ण कोयना नदीपात्रात लगत असणाऱ्या गावांना सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच असा जर पाऊस सुरू राहिला तर अजून मोठा सामना आहे, अजून जे नुकसान आहे ते पाण्यामुळे होऊ शकतं अशी जी माहिती आहे ती एकूणच नदीकाठच्या गावातून येताना आपल्याला पाहायला मिळते। ओमकार सोनवणे, नवराष्ट्र, पाटण, सातारा।